नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आज आपण इंग्लिश ग्रामरचा अजून एक टाईप बघूया, जो की असणार आहे रिमूव्ह टू डॅश 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 टू. म्हणजे हे दोन टू रिमूव्ह करून ते सेंटेन्स त्याचं मिनिंग न चेंज करता राईट करायचं. ठीक आहे, 5 मिनिटाची कन्सेप्ट आहे. दोन टाईप्स पडतात, पटकन समजून घ्या म्हणजे हा पार्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल. तर बघा, तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा विचारला जातो. पहिला टाईप, इट इज टू सोअर, रिमूव्ह टू. सेकंड टाइप येतो, आय एम टू टायर्ड टू थिंक ऑफ एनिथिंग. पहिल्यामध्ये एकच टू यूज झाला, दुसऱ्यामध्ये दोन टू यूज झाले. यांना रिमूव्ह करायचं आणि या सेंटेन्सचं मिनिंग बदलून नाही द्यायचं. हा आपला गोल असला पाहिजे. चलो आता काय करूया, पहिला टाईप बघूया. पहिल्या टाईप मध्ये जो टू आहे तो रिप्लेस होणार व्हेरी सोबत. किती सिंपल आहे, बाकी सेंटेन्स ॲज इट इज राहणार. बघा, सेंटेन्स आला खाली, टूच्या ऐवजी काय लिहायचं आपल्याला, व्हेरी. म्हणजे सेंटेन्स काय होईल, इट इज व्हेरी सोअर. बरोबर, कळलं नक्की. सिंगल टू असेल तर त्याऐवजी आपल्याला काय लिहायचंय, व्हेरी. क्लिअर झालं. अजून एक एक्झाम्पल बघा, राधा इज टू लेझी. काय होईल, राधा इज व्हेरी लेझी. गुड, क्लिअर झालं. पहिला टाईप कळला. आता सेकंड टाईप बघा. सेकंड टाईप पण सेमच राहणार आहे, फक्त थोडीशी काहीतरी ऍडिशन राहते. बघा, सेकंड टाईपचं सेंटेन्स कसं असतं, सुरुवातीला एक सेंटेन्सचा काही पार्ट येतो, नंतर मिडल पोर्शनला काही पार्ट असतो आणि एंडिंगला काही पार्ट राहतो. तर पहिला टू राहतो तो रिप्लेस होतो सोनी. नंतरचं सेंटेन्स ॲज इट इज. नेक्स्ट टू दॅटने रिप्लेस होतो. आता ह्याच्या पुढचं जे सेंटेन्स आहे ना, त्याच्या अगोदर तुम्हाला दोन वर्ड्स ऍड करायचे. पहिला वर्ड असणार आपलं प्रोनाऊन. जो काही सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टच्या विथ रिस्पेक्ट टू आपण प्रोनाऊन यूज करणार. त्यानंतर जर आधीच्या सेंटेन्सचा टेन्स प्रेझेंट असेल तर कॅनॉट, पास्ट असेल तर कुड नॉट, आणि एंडिंगला सेंटेन्स ॲज इट इज रिपीट होणार. बघा, एक्झाम्पल घेऊ म्हणजे क्लिअर होईल. मग असंच एक्झाम्पल, आय एम टू टायर्ड टू थिंक ऑफ एनिथिंग. आता आन्सर राईट करताना पहिला पोर्शन ॲज इट इज. पहिल्या टूच्या ऐवजी काय येणार, सो. बरोबर, नंतरचं जे काही सेंटेन्स असेल, वर्ड असेल ॲज इट इज. बरोबर, नंतर हा टू रिप्लेस होणार दॅटनी. क्लिअर. आता आय ऑलरेडी प्रोनाऊन होतं, त्यामुळे ह्याचं प्रोनाऊन पण आयच होणार. क्लिअर. नंतर टेन्स कुठला आहे, आय एम आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. मग प्रेझेंट टेन्स असेल तर आपण काय वापरणार, कॅनॉट वापरणार. डन. आणि इथून पुढचं सेंटेन्स ॲज इट इज. क्लिअर झालं. बघा, आय एम सो टायर्ड दॅट आय कॅनॉट थिंक ऑफ एनिथिंग. नक्की कळलं. अजून एक एक्झाम्पल बघू. सीता वॉज टू स्मॉल टू अपियर इन द गेम. आता सुरुवात करताना सीता वॉज, एकदम राईट. टी डबल ओ टू रिप्लेस होणार सोनी. बरोबर झालं. नंतरचा पोर्शन ॲज इट इज आला. टी ओ टू रिप्लेस होणार दॅटनी. डन. आता सीता काय, फिमेल आहे, मग प्रोनाउन कुठलं यूज होईल, ही होईल का शी होईल, शी होणार. एकदम राईट, शी. नंतर टेन्स कुठला होता, वॉज आला होता, म्हणजे पास्ट टेन्स, म्हणजे काय वापरणार आपण, कुड नॉट. एकदम राईट आलं. त्यानंतर पुढचं सेंटेन्स ॲज इट इज. किती सिंपल आहे बघा. मगाशी काय बघितलं, टूच्या ऐवजी व्हेरी वापरायचं, पहिला टाईप. दुसऱ्या टाईपमध्ये काय बघितलं, पहिला टू रिप्लेस होणार सोने, दुसरा टू रिप्लेस होणार दॅटनी. त्यानंतर जो काही सब्जेक्ट असेल त्याच्या विथ रिस्पेक्ट टू प्रोनाऊन येईल. नंतर सेंटेन्स, आधीचं सेंटेन्स जर प्रेझेंट असेल तर कॅनॉट, पास्ट टेन्स असेल तर कुड नॉट, आणि एंडिंगचा पोर्शन ॲज इट इज. दोन्ही टाईप समजले. आता हे तुमच्यासाठी प्रॅक्टिस. स्क्रीनशॉट घ्या आणि प्रॅक्टिस सुरू करा, आणि तुमचे आन्सर्स मला इंस्टाग्रामवर पाठवून द्या. कळलं नक्की. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवरती आपली 50K+ फॅमिली, सो आपल्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा. बाय बाय.